वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघता बघता आजच्या सेशनचा तिसरा दिवस. 2 दिवस गेलेत. आज आपण खूप सुंदर अनुभव घेणार आहे. तो म्हणजे आपल्या जे काही पास्टचे ब्लॉकेजेस आहेत वो सारे हम दूर करने वाले. किसी भी रीजन से कुणाला आपण माफ नसेल केलं, आज करून टाकायचं आहे. भले त्या व्यक्तीने तुम्हाला आयुष्यात किती त्रास दिला असेल ना, तरी सुद्धा त्या व्यक्तीला माफ करून टाकायचंय. का बरं माफ करायचंय? कारण तुम्ही दिलेली माफी ही डिरेक्टली त्या ब्रह्मांडाच्या पर्यंत पोहोचणार आहे आणि ब्रह्मांडासोबत आपण कनेक्टेड आहे. म्हणून आपल्याला कितीही कोणी त्रास दिला असेल, रेडी आहात माफ करायला? माफ करायला रेडी आहात का? ग्रेट, व्हेरी गुड, छान. कारण आज आपल्याला सगळ्या दुःखातनं तणावातनं रिलीज करायचंय. आज आपण जे मेडिटेशन घेतोय ते मेडिटेशन आहे पास्ट लाईफ मेडिटेशन. गतकाळात जेवढ्याही चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडलेल्या आहेत त्या अगदी निवडून निवडून आपल्या मनाच्या हृदयाच्या कप्प्यात कुलूप बंद करायच्या. आणि ज्या काही गोष्टी निगेटिव्हिटी देणाऱ्या होत्या, काही लोकांनी खूप त्रास दिला, काही लोकांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत प्रॉब्लेम क्रिएट केले, आज सगळ्यांना माफ करून टाकू आपण. कुणाही बद्दल द्वेष, राग नाही ठेवायचा आहे. कारण उद्याचा जो सूर्योदय आपण बघणार तो अगदी आनंदाने तुम्ही बघू शकणार आहात. अगदी खूप छान पॉझिटिव्ह असा सूर्योदय आपण बघणार आहे. माझा आवाज येतोय का क्लिअर? इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, थँक्यू. ज्यांना आवाज येत नाही त्यांनी थोडं नेटवर्क चेक करा. ओके, बाकीचे लोक जुळतात आहेत. तोपर्यंत आपण पहिले रेकी काय आहे एवढं समजून घेऊ. कारण मग कुणाचे मेडिटेशन मिस नाही व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ओके, सो रेकी काय आहे ते आपण समजून घेऊ. रेकी ही जपानी चिकित्सा पद्धती आहे. आजपासून आपण रेकी हा विषय सुरू करतोय. रेकी ही जपानी चिकित्सा पद्धती आहे. ठीक आहे, जपान मधनं. आता मग जपानी चिकित्सा पद्धती आहे, मग भारतात ही कशी काय आली हे पण आपण जाणून घेऊ. पण स्पर्श चिकित्सा जरी रेकी ही जपान मधनं आपल्याकडे आली, कसं आहे ना, योगशास्त्र भारतातलंच आहे, आयुर्वेद शास्त्र भारतातलंही आहे. आणि आपणही ऐकलेलं आहे की आपल्या ऋषी मुनींनी स्पर्शाच्या माध्यमातून अनेकांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. हे आपण बघितलेलं आहे. अथर्व वेदामध्ये देखील या रेकीचा उल्लेख आलेला आहे. त्यासोबतच भगवान बुद्धांचं जे कमलसूत्र हे ग्रंथ आहे तिथे पण या स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आलेला आहे. पण जेव्हा योग हा योगा म्हणून जगाच्या बाहेर जातो, योग आणि योगा म्हणून आपण जर स्वीकारतो. कोणीतरी म्हणतं का आजकाल की मी योग 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 शिकायला जात आहे, म्हणतात की योगाच्या क्लासला जात आहे. काय बोलतो आपण? योग म्हणतो की योगा म्हणतो? ओरिजिन काय आहे? योगशास्त्र. पण आज आपण सर्रास काय म्हणतो? आम्ही योगा शिकायला जातोय. अगदी त्याच पद्धतीने स्पर्श चिकित्सा प्राचीन काळापासून आपण आत्ताही वापरतोय. आज रेकी शिकणाऱ्या म्हणून नाही, या आधी पण आपण वापरत होतो, याच्या पुढे वापरणार आहे. पण मग शिकायची का बरं रेकी? तर इथे जे काही आपलं डिस्कनेक्शन झालेलं आहे त्या ऊर्जांशी, त्या ऊर्जांना परत कनेक्ट करून याचा जास्तीत जास्त लाभ आपण स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी करू शकणार आहे. यासाठी आपल्याला बरोबर व्यवस्थितपणे ही रेकी शिकून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण रेकी बद्दल समाजामध्ये गैरसमज आहे. आता तो गैरसमज कोणता पहिले ते समजून घेऊ. 2 प्रकारचे रेकी शब्द समाजात, 2 रेकी आहेत. एक आहे फ्रेंच शब्द आणि आपण जे रेकी शिकणार आहोत ती कुठला? जपानी शब्द. जपानी चिकित्सा पद्धती जी डॉक्टर मिकाउसींनी इन्व्हेंट केली, रिडिस्कवर केली. ठीक आहे, पण एक फ्रेंच रेकी शब्द असा आहे जो तुम्ही न्यूज चॅनलवर किंवा पेपरमध्ये बघता. रेकी करून एखादा गोष्ट अंमलात आणली म्हणजे एखाद्या दरोडा केला, एखाद्या बँकेवर दरोडा झाला, एखाद्याचं अपहरण झालं, एखाद्या ठिकाणी बाउन्सफोट झाला, ती रेकी म्हणजे फ्रेंच शब्द आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे? जसं एखाद्याला हॉटेल टाकायचं आहे किंवा एखाद्याला एखादी कंपनी टाकायची आहे,
तर त्या जागेवर तर कच्चा माल उपलब्ध राहील का, तिथे लेबर वर्ग मिळेल का, याचं जे परीक्षण केलं जातं याला फ्रेंच भाषेत रेकी म्हटलं जातं. मग एखादा उद्योग काढण्यासाठी तशी रेकी दिली जाते, रेकी केली जाते. अगदी त्याच पद्धतीने माहिती काढणे म्हणजे रेकी. पण आपली रेकी म्हणजे काय आहे, चिकित्सा पद्धती आहे, अल्टरनेटिव्ह थेरपी आहे, जी जगामध्ये हॉस्पिटल्स मध्ये देखील वापरल्या जाते. आपण आता प्रॅक्टिकली आता तुमच्या समोर गुगलवर जाऊ, रेकी इन हॉस्पिटल हे आपण सर्च करणार. म्हणजे आज भारतात जरी या गोष्टीला मान्यता अजून मिळालेली नाहीये, लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून, बट रेकीची जी एनर्जी आहे, जर आता आपण म्हटलं रेकी इन हॉस्पिटल, एक मिनिट, Here are the listings for hospital near Amravati. हे बघा, रेकी इन हॉस्पिटल आणि आपण इमेजेसवर जर गेलो तर हे ज्या तुम्हाला सगळ्या इमेज दिसतात आहे, या विदेशांमध्ये ऑपरेशन करण्याच्या आधी किंवा ऑपरेशन नंतर ते ऑपरेशन सक्सेस, त्याचं रिकव्हरी लवकर व्हावी पेशंटची कुठल्याही आजारात, तर हे बघा वेगवेगळ्या याच्यात ग्रुप हिलिंग किंवा पेशंटला लवकर रिकव्हरी व्हावी यासाठी हिलिंग केल्या जातं. आलंय लक्षात? हॉस्पिटल्समध्ये तिथे आता माझे एक स्टुडंट जे अमेरिकेला आहे, तिथे एका हिलरला 12.5 लाखाचं पॅकेज आहे तिथे अमेरिकेमध्ये, ती कॅनडाला असते. तर एवढं म्हणजे तिथे हॉस्पिटल्समध्ये ही रेकी ऊर्जा पेशंटसाठी वापरली जाते. ओके, अगदी जगभरामध्ये या रेकीच्या ऊर्जांना मान्यता दिलेली आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मग मी स्वतः रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे, आम्ही जो प्रयत्न करतोय की रेकीला जगामध्ये जसं स्थान मिळालंय तसं भारतात मिळावं. पण इथे जेव्हा आम्ही प्रस्ताव सादर केला होता 2014 मध्ये, लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून तो नाकारला गेला. त्याचं कारण हे आहे की आपल्याकडे जेवढेही रेकी शिकवतात सायंटिफिक वेने नाही शिकवत. गायत्री रेकी, हनुमान रेकी, नारायण रेकी अशी वेगवेगळी रेकी शिकवले जाते आणि अध्यात्म तिथे चमत्कारांना स्थान मिळतो. मग आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर आपल्याला अप्रूव्हल आणायचं आहे तर तिथे आपल्याला प्रॅक्टिकली माहिती असणं गरजेचं आहे की ही ऊर्जा कशा पद्धतीने काम करते. आज माझ्याकडे जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर गेलात, पोस्ट स्टेजचा कॅन्सर आज पूर्णपणे रिकव्हर झाल्याचा अनुभव आहे. मी त्याचा व्हिडिओ आज ग्रुपवर जमल्यास टाकील, तर ते तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा की रेकी कशा पद्धतीने रिझल्ट देते. किंवा ज्यांच्या घरात 3-3 डॉक्टर आहेत आणि तरी देखील त्यांचा ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक होत नाहीये. 1 वर्ष ज्या लेडीज फक्त दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून गिळतात, त्या आज पूर्णपणे मिरचीचा ठेचा खाऊ शकतात, इतक्या स्वस्त झालेला आहे. हा एक सुंदर अनुभव आपल्याला मिळतो. तर हे सगळं रेकीचे आहेत. पण याला जेव्हा आपण सायन्सशी जोडू सायंटिफिकली, तर आपल्या भारतामध्ये याचं कालचं रेकॉर्डिंग ग्रुपमध्ये ऑलरेडी पाठवलं गेलेलं आहे. तर या रेकी ऊर्जांना आपल्याला सायंटिफिक वेनी आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेने स्वीकारायचं आहे. क्लिअर? आता रेकी ही स्पर्श चिकित्सा आहे. रे म्हणजे एनर्जी आणि की म्हणजे रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे एनर्जी, सर्वत्र जी व्यापलेली आहे अशी ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे रेकी. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळीला नाव आहे. रशियन हिला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, चीनी हिला ची म्हणतात, ब्रिटिश याला लाईट म्हणतात किंवा होली स्पिरिट एनर्जी असं म्हणतात. भारतीय शास्त्रामध्ये याला प्राण ऊर्जा असं म्हटलं जातं. तुमच्या माझ्या सर्वांमध्ये ही एनर्जी अस्तित्वात आहे. कुणाकुणाला अनुभवायची आहे? आता जी आपल्याकडे नॅचरल असलेली एनर्जी, अगदी 1 मिनिटात आपण या एनर्जीचा अनुभव घेणार आहे. ओके, सो रब युअर हँड, दोन्ही हात रब करायचे, रब करा. आणि हळूहळू हात दूर जवळ, हळूहळू हात दूर जवळ, दूर जवळ. एक मॅग्नेटिक फील्ड हातामध्ये तयार होईल, एक एनर्जीचा फ्लो, एक अट्रॅक्शन जाणवेल. दिस इज द रेकी एनर्जी. याच रेकी ऊर्जांनी
आपण स्वतःचा आणि इतरांचा उपचार करू शकणार आहे तुमच्या रेकीच्या शक्तिपातानंतर. रेकीच्या अटुनमेंट नंतर तुम्ही या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकणार आहे. ओके, ही ब्रह्मांडीय रेकी ऊर्जा आपल्या आणि आपल्या मार्फत इतरांच्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. क्लिअर इथपर्यंत? चला, तर स्पर्श चिकित्सा याचा वापर आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी कंटिन्युअस करत असतो. कंटिन्युअस म्हणजे आता जर विचार करा की बाळ रडत आहे एका, आणि ते किती रडत असलं, लहान बाळांनी किती रडत असलं, त्या आईने किंवा आजीनी मायेनी जवळ घेतलं आणि त्याला थोपटलं तर बाळ कितीही रडणारं शांत होतं की नाही होत? म्हणजेच काय, त्या आईच्या हातामध्ये कुठेतरी उपचारक ऊर्जा प्रवाहित आहे. दुसरं उदाहरण, आपण तणावात आहे, आपल्याला कशाचं तरी टेन्शन आलेलं आहे, कोणीतरी आपल्या डोक्यावरनं पाठीवरनं मायेने हात फिरवला, आपल्याला रिलॅक्स होतं. म्हणजेच काय, आपल्या हातातनं एक स्पर्श उपचारक ऊर्जा नॅचरली प्रवाहित होत असते. ठीक आहे, आपलं डोकं दुखलं, पाय दुखलं, कोणी चेपून दिले, हील होतात. म्हणजे आपल्या हातांमध्ये नैसर्गिकरित्या हिलिंगची ऊर्जा आहे. फक्त तिला ऍक्टिव्हेट करून आपण मोठे मोठे प्रॉब्लेम म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या दूर करण्यासाठी आपण या ऊर्जांचा अनुभव करू शकतो. ठीक आहे, तर रेकीला आपण डिटेलमध्ये अजून जाणून घेऊ. सध्या आपण मेडिटेशन कडे वळूया. रेडी आहात मेडिटेशन साठी? एक सुंदर अनुभव, सारे पास की गलत यादें, सारी निगेटिविटी हमें क्या करना है, हमसे दूर कर देना. आज सोडून द्यायची आहे सगळी निगेटिव्हिटी. ओके, चलो. सो पाठीचा कणा ताट व्हिडिओ ज्यांचं ऑन असेल त्यांची माझी गॅरंटी, ही विल फील मच एनर्जी. चष्मा काढायचा आहे आणि प्रयत्न करा की तुम्ही मला रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. ऍटलीस्ट रूट चक्रापर्यंत जर तुम्ही मला दिसलात, काय खुशीला सांगू. रेडी? रूट चक्र मीन्स जेनेटल ऑर्गन्स पर्यंत तुम्ही दिसायला पाहिजे. पायापर्यंत दिसलं तर चांगला रिझल्ट येतो. ओके, चलो लेट स्टार्ट. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. आपले 7ही चक्र हे आपल्या पाठीच्या कणात असतात. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. 5 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत.
5 दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. चला एका सुंदर प्रवासाला आता आपण सुरुवात करूया. एक सुंदर प्रवास ज्यात आपण आपल्या पास्टच्या सगळ्या पेनफुल मेमरीजला कायमस्वरूपी डिलीट करणार आहे. कायमस्वरूपी डिलीट करणार आहे. आणि जे जे चांगले अनुभव आपल्याला आपण जीवनात अनुभवलेले आहे, चांगल्या आठवणी, चांगले अनुभव, या सर्व चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. सर्व चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आज आपल्याला आपला गेलेला 24 तास आठवायचा आहे. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. काही चांगल्या घटना, काही मनाला दुःख देणाऱ्या घटना, तर काही जीवनामध्ये अतीव दुःख क्रिएट करणाऱ्या घटना असतात. आपल्याला गेल्या 24 तासात घडलेल्या प्रत्येक घटनेला आठवायचंय. प्रत्येक घटनेला आठवा आणि याच्यात मनाला दुःख देणाऱ्या, तणाव देणाऱ्या व्यक्ती, त्या सगळ्यांना माफ करा. तुमच्या जीवनात गेल्या 24 तासात जे जे दुःख आलं, तुमच्या जीवनातील दुःखांसाठी जी जी व्यक्ती जबाबदार होती, त्या सर्व व्यक्तींना माफ करा. आणि गेल्या 24 तासात कळत नकळत, गेल्या 24 तासात कळत नकळत आपल्या शब्दांनी, कृतीने आपण कुणाला दुखावलं असेल, मनोमन त्यांची माफी मागा. आपल्या शब्दांनी, कृतींनी आपण कुणाला दुखावलं असेल, मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. आणि जे जे चांगले क्षण घडले गेल्या 24 तासात, त्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. जे जे चांगले क्षण घडले आपल्या जीवनामध्ये गेल्या 24 तासात, त्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 महिन्याचा क्षण आठवा. मागील 1 महिन्यात अनेक चांगल्या वाईट घटना आपल्यासोबत घडल्या आहेत. ज्या ज्या चांगल्या घटना होत्या, त्या प्रत्येक घटनेला निवडून आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. गेल्या 1 महिन्यात घडलेल्या प्रत्येक चांगल्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि काही लोकांनी आपल्याला कृतीने, शब्दांनी दुखवलं असेल, काही लोकांनी आपल्याला जीवनात दुःख दिलं असेल, अशा सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करून टाका. कारण तो क्षण दुःखाचा एका वेळचा होता. पण जेव्हा जेव्हा ती व्यक्ती आपल्याला आठवते, परत परत दुःखांचं रिपिटेशन आपल्या जीवनात होत असतं. आपल्या जीवनात दुःखांचं रिपिटेशन होत असतं, म्हणून त्यांना माफ करा.
आणि कळत नकळत शब्दांनी, कृतीनी, वाणीनी आपण कुणाला दुखावलं असेल, मनोमन त्यांची माफी मागा. शब्दांनी, कृतीनी, वाणीनी आपण कुणाला दुखावलं असेल, त्यांची माफी मागा. त्यांची माफी मागा. गेल्या 1 वर्षाचा जो काळ होता, आता तो आठवा. एखाद्या व्यक्तीचा विरह झाला असेल, एखाद्या व्यक्तीने खूप दुखावलं असेल. 1 वर्षात अनेक क्षण आपल्या जीवनात घडून गेले आहेत. अनेक सुखदुःखांचे क्षण आपल्या सोबत घडलेले आहेत. प्रत्येक क्षणाला आठवा. प्रत्येक क्षणाला आठवा आणि त्याच्यातल्या जेवढ्याही चांगल्या आठवणी होत्या, चांगले क्षण होते गेल्या 1 वर्षात, एखादं यश तुम्हाला मिळालेलं असेल, एखादी सुंदरशी भेट मिळाली असेल, एखादा चांगला प्रसंग जीवनात घडलेला असेल, प्रत्येक चांगल्या क्षणाला त्यातून निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. त्यातून निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कुलूप बंद करा त्या सगळ्या चांगल्या आठवणी. आणि जीवनाला नकारात्मक आयाम देणाऱ्या गेल्या 1 वर्षातील सर्व घटना आणि त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 1 वर्षात तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी दुःख दिलेले आहे, प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि कळत नकळत आपण आपल्या शब्दांनी, कृतीने कुणाला दुखवलं असेल, मनात देखील आपण एखाद्याबद्दल द्वेष आणि तिरस्कार निर्माण केला असेल, माफ करून टाका त्यांना आणि त्यांची माफी मागून घ्या. माफी मागा. ज्यांचाही आपण कधी द्वेष केलाय, गेल्या 1 वर्षात तिरस्कार केलाय, कुणाचा राग केलेला आहे, कुणाला शब्दांनी दुखवलं असेल, कुणाला कृतीने दुखवलं असेल, अशा सर्वांची माफी मागा. 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 आता गेल्या 10 वर्ष मागे जायचंय. 10 वर्ष मागे जायचंय. खूप मोठा काळ असतो आयुष्यातला 10 वर्ष. अनेक चांगल्या वाईट घटना आपण अनुभवल्या असतील. अनेक चांगल्या वाईट घटना आपण अनुभवलेल्या असतात गेल्या 10 वर्षात. काही अतीव आनंदाचे क्षण तर काही अतीव दुःखांचे क्षण त्यात असतील. सर्व आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कळत नकळत ज्या ज्या लोकांनी आपल्याला दुःख दिलेलं आहे, वेदना दिलेल्या आहे गेल्या 10 वर्षात, माफ करून टाका त्यांना. माफ करून टाका. आज आपल्याला आपल्या सगळ्या दुःखांपासून मुक्त व्हायचंय. आयुष्यात जे जे दुःख आपण अनुभवलेलं आहे, प्रत्येक दुःखाशी नातं तोडायचंय. कळत नकळत आपल्या शब्दांनी, कृतींनी, वाणींनी कुणी दुखावलं गेलं असेल, आपल्या शब्दांनी, कृतींनी, वाणींनी जर कोणी दुखावलं गेलं असेल, अशा प्रत्येक व्यक्तीला माफी मागायची आहे. कल्पना करा की ती व्यक्ती जणू तुमच्या समोर आहे आणि गेल्या 10 वर्षात कधीतरी तुम्ही त्या व्यक्तीला दुखवलेलं आहे, शब्दांनी, कृतींनी, वाणींनी. अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. 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 बघा आता आपल्या शालेय जीवन,
महाविद्यालयीन जीवन, अनेक मित्र मैत्रिणी सवंगडी आपल्याला भेटले असतील त्या काळामध्ये. शालेय जीवन, महाविद्यालय जीवनामध्ये अनेक सवंगडी आपल्याला भेटले असतील. काही लोकांची मैत्री झाली असेल, घट्ट मैत्री. काही लोकांची मैत्री तुटली असेल. या काळातही जर आपल्याकडनं काही लोकांना आपण दुखावलं असेल, शब्दांनी कृतींनी, त्यांची माफी मागायची आहे. आणि आपल्याला ज्या ज्या लोकांनी दुखवलं ना, त्या सगळ्यांना माफ करून टाकायचंय. सगळ्यांना माफ करून टाकायचंय. आणि या मैत्रीचे जे चांगले क्षण होते, शालेय महाविद्यालय जीवनात आपण जे यश मिळवलेलं होतं, त्या यशाचा सगळा आनंद मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. त्या मैत्रीचे अनुभवले आनंदाचे क्षण देखील आज मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. कुलूप बंद करायचंय. आता आपण त्या दिव्य क्षणात पोहोचतोय. तो क्षण म्हणजे या पृथ्वीवर आपण घेतलेला पहिला श्वास, आपला जन्मदिवस. आता आपण त्या क्षणामध्ये पोहोचतोय. या पृथ्वीवर आपण घेतलेला पहिला श्वास म्हणजे आपला जन्मदिवस. बघा, पहिल्यांदा आपल्या आई बाबांनी जेव्हा आपल्याला हातात घेतलं, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता अनुभवा. पहिला श्वास जेव्हा आपण या पृथ्वीवर घेतला, आपल्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. आपल्या जन्मासाठी साजरा झालेला आनंदोत्सव अनुभवा. बघा, त्या दिवशी आपल्याला क्रिएटरने आपल्या हातात एक कोरी पाटी दिलेली होती. आपलं भविष्य नव्याने लिहिण्याची, या पृथ्वीवर काहीतरी घडवण्याची आणि स्वतःला घडवण्याची. ती कोरी पाटी आज आपल्याला घट्ट छातीशी पकडायची आहे. आणि परत एकदा समजा क्रिएटरने आपल्याला ही संधी दिलेली आहे. इथून पुढच्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला त्या पाठीवर लिहायचं आहे. या क्रिएटरने आपल्याला याच ऊर्जांसाठी या पृथ्वीवर पाठवलेलं आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षण आपण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य अनुभवू शकू. याच साठी त्या क्रिएटरने आपल्याला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. छातीशी घट्ट पकडा ती पाठी, कारण तीच पाठीवर आपल्याला पुढचं भवितव्य लिहायचं आहे. घट्ट पकडून घ्या त्या पाठीला, कारण हीच कोरी पाटी घेऊन आपल्याला परत यायचंय. हीच कोरी पाटी घेऊन आपल्याला परत यायचंय. हीच कोरी पाटी घेऊन आपल्याला परत यायचंय. हीच कोरी पाटी घेऊन परत यायचंय. कम बॅक, कम बॅक, कम बॅक, कम बॅक. आणि आता आताच्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये परत यायचंय. आता या वर्तमानाच्या क्षणांमध्ये परत यायचंय. तो दिव्य क्रिएटर आपल्याला आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतोय. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या ऊर्जांशी कनेक्ट करून आपल्याला आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायचंय. सुंदर स्माइल आणायचंय. कम बॅक, कम बॅक. स्लोली 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 कम बॅक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. हवा डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. स्लोली 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 कम बॅक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसं वाटलं? बोला देवी मॅडम. छान वाटलं मॅडम. माफ केलं की नाही केलं? हो, केलं. सगळ्यात महत्वाचा ब्लॉकेजेस तोच आहे की आपण खूप लोकांना डोक्यात आणि मनात पकडून ठेवलेला आहे.
आणि ते लोक तर कमी भेटतात, त्यांच्या आठवणीमुळे आपणच त्रास करून घेत असतो. बरोबर म्हणून माफ करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. छान. वर्धन मॅडम बोला. खूप छान वाटलं मॅडम. म्हणजे जे मनातलं ओझं होतं ते काहीसं निघून गेलं असं का वाटलं. रिलॅक्स वाटत आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला तणाव वाटेल ना, किंवा एक 8-10 दिवस तरी हे मेडिटेशन रेग्युलर करा. आणि ती जी मी कागदावर लिहिण्याची ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे, की कुणाही बद्दल जो काही मनामध्ये ताण आहे, द्वेष आहे, सगळं रिलीज करा. कारण इथून पुढच्या आयुष्यात का बरं हे रिलीज होणं गरजेचं आहे. जोपर्यंत जुनी जागा क्लीन होत नाही ना, नवीन तिथे काहीच ठेवता येत. आणि आपल्याला नवचैतन्य भरायचं जीवनामध्ये आता. आणि त्या नवचैतन्यासाठी पहले खाली हो जाना है. सो जो भी गलत धारणाएं भावनाएं हमारे मन में भरी है, पहले उसे हमें पूरी तरह खाली कर देना है. आणि ते खाली करण्याची आज मात्र सुरुवात आपण केलेली आहे. ओके. एक चक्रा मेडिटेशन मी घेईल तेव्हा आपण पूर्ण शरीराला संपूर्ण ऊर्जांनी भरून टाकणार आहे. रश्मी मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, खूप छान अनुभव. आणि जेव्हा तुम्ही म्हटलं की 10 वर्षाच्या पहिलेच घ्या आयुष्यातलं नाही का क्षण, तेव्हा माझी आई 9 वर्ष झाले मरण पावली. तर ती सुद्धा भेटून गेली मला, की मी तिच्यासोबत जात होती जेवण हे ते, म्हणजे त्या जुन्या गोष्टीचा परत आठवण झाली. आणि म्हणजे रडायला येत होतं, पण मी म्हटलं नाही, आता नाही रडायचं. आणि पाटीवर लिही म्हटलं ना, तर चक्क माझ्यासमोर ती पाटी पण आली आणि ती पाटीवर लिहिलं पण होतं आणि ती मला दिसत होती. आणि तिच्या समोर एक पिंक कलरचा असा ओरा होता. त्या ओऱ्यात ती पाटी होती ना, असा चमक होता, असा सांगूही शकत नाही ते शब्द. इतकं सुंदर ते अनुभव, खूप छान वाटला. म्हणजे असं वाटत होतं मी पूर्ण बघावं म्हणून मी हलत होती, म्हणजे त्याचा आस्वाद घेत होती थोडं थोडं नाही का. छान वाटलं, खूपच सुंदर. माझ्या आईला भेटवला त्याबद्दल धन्यवाद. ज्योती मॅडम. नमस्कार मॅडम. ऍक्च्युली मला माझे अश्रू थांबले नाहीत, पूर्ण जन्मापर्यंत घेऊन गेलात. खूप म्हणजे इतकं हलका वाटतंय, इतकं हलका वाटतंय ना, पूर्ण शरीर पूर्ण हलकं झालंय. काहीच नाही आता मनामध्ये, कोणाचा राग, कोणाचा आता असं वाटतंय. मेडिटेशन झाल्यानंतर माहित नाही आता उद्या काय असणार आहे, पण तुम्ही जे सांगितलेलं मी करायचा प्रयत्न करते. पण आत्ताचा जो अनुभव ना, जन्म बघितला, माझा जन्म, पाणी आलं डोळ्यात. थँक्यू. पूनम मॅडम. या मॅम, थँक्यू सो मच. मी माझ्या बाबांना आजपर्यंत कधीच पाहिलं नाहीये, बट त्या व्हिज्युअलायझेशन मध्ये मी बाबांनी मला घेतलंय. जे आई सांगायची की बाबांनी तुला असं घेतलं होतं, त्यांनी कधीच हे नाही म्हटलं की मुलगा हवा किंवा काय. त्यांना जी मुलगी हवी होती आणि त्यांना पहिली बेबी मुलगीच झाली. सो तो मुमेंट मला आठवला एकदम सडनली. म्हणजे मला असं फील झालं की म्हणजे मी असं पिक्चर व्हिज्युअलायझेशन केलं की आई आहे, एक छोटस बेबी मी आहे, माझ्या बाबांनी मला घेतलं आणि मी ते पाहते. म्हणजे मी रोज मेडिटेशन करते, बट आज जे फील झालं ते मला कधीच नाही झालं. आणि रिटर्न येताना मला एक गोल्डन लाईट फील झालं की मी एका गोल्डन लाईट मधून आले आणि पूर्ण माझ्या आजूबाजूचा जो माझा ऑरा आहे किंवा म्हणजे मला नेहमी पिंक लाईट दिसते किंवा फील होते, पण आज मला गोल्डन लाईट माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा, म्हणजे गेले 2-3 वर्ष झाले मी मेडिटेशन करते, पण पहिल्यांदा मला गोल्डन लाईट आणि माझे बाबा मला दिसले. ज्यांना मी फक्त फोटोज मध्येच पाहिलंय ते मला रिअली मध्ये दिसले. सो थँक्यू सो मच. विराज सर. मॅडम, हा बोला. मी हे रिपीट करते सेशन, पण मी जेव्हा मागच्या वेळेस हे केलं होतं पास्ट लाईफ मेडिटेशन, तेव्हा माझ्या डोळ्यातनं भयंकर अश्रू आले होते. पण आज मला तसं काही झालं नाही.
पण मेडिटेशन केल्यानंतर खूप हलकं वाटलं. ग्रेट. म्हणजे माफ करण्याची प्रक्रिया आपली कम्प्लीट झाली लास्ट बॅचला. हा, बहुतेक म्हणजे जे मागे जे मला जे दुःख होतं ते सगळं बाहेर पडलं आणि आता आज तसं म्हणजे रिलॅक्स, म्हणजे ते जे मनात होतं ते आता राहिलं नाहीये असं वाटतंय बहुतेक. ग्रेट, छान. हा, सतीश सर बोला. हा, थँक्यू मॅडम, खूप छान वाटलं. बोला. माझ्या आई वडिलांची सेवा नाही करू शकलो मी. पण त्यांना माफी मागितली. थँक्यू. बघा, खूप काही आपण का गरज आहे या पास्ट लाईफ मेडिटेशनची. प्रत्येक व्यक्तीने मनामध्ये खूप काही साठवून ठेवलेलं आहे हो. आणि एवढ्या वर्षामध्ये आपण फक्त इथे इन्सर्ट करत राहिलो. दर दिवाळीला, सणांना आपण घराची स्वच्छता करतो, शरीराच्या स्वच्छतेसाठी रोज आंघोळी करतो, स्वच्छ कपडे घालतो, पण याच्या सर्व्हिसिंग साठी काहीच केलं नाहीये. रोज हजारो विचार तो स्वतःमध्ये ग्रहण करत असतो. आणि आजच्या मेडिटेशन मधनं आपण फक्त एक प्रयत्न केला की त्या आठवणीतनं त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून टाका. काय करते? कारण आपल्याला रेकी ऊर्जा स्वीकारायची आहे इथून पुढे. आणि रेकीला जागा देण्यासाठी काहीतरी कामं पाहिजे. ऑलरेडी खूप सारं भरून ठेवलेलं आहे आपण. आणि दिव्य रेकी शक्तीचा जो आपल्याला अनुभव घ्यायचा आहे शक्तिपातानंतर, आणि बघणार आहे आपण की एखाद्याचा आवरा बघू शकतो किंवा एखाद्याच सातही चक्र आपले ऍक्टिव्हेट होताना जे मी तुमचं मेडिटेशन करून घेणार आहे, पूर्ण एनर्जीचा फुल फ्लो नाही. आणि त्याच्यासाठी मला तुम्हाला थोडी जागा रिकामी करायची होती त्या रेकीसाठी. ती आज आपण रिकामी केली आहे. निश्चितच आता बाकीच्यांचे अनुभव घेतले तर आपला क्लास संपून जाईल. तर बाकीच्यांनी आपले सगळे अनुभव आज ग्रुपमध्ये शेअर करा की आजच्या मेडिटेशनचा तुम्हाला काय अनुभव आला. कारण तुमचे अनुभव हे माझ्यासाठी प्रेरणा असतात. आणि प्रॅक्टिस मात्र मी जे सांगेल ते नक्की करा. ज्यांनी अजूनही लिहिणं चालू केलं नसेल मनाला मोकळं करण्यासाठी, 21 दिवस रोज लिहा की तुम्हाला तुमच्या जीवनात कुणाचा राग असेल, काही असेल, काढून टाका. जब तक आप खाली नहीं होंगे ना पूरी तरह, तब तक नई ऊर्जाओं का आप स्वीकार नहीं कर पाओगे. तो खाली हो जाओ बुराइयों से, क्रोध से. आजकाल जे नवीन नवीन शब्द आलेले आहेत की डिप्रेशन, एन्झायटी, ओसीडी, वेगवेगळे आजार निर्माण झालेले आहेत, अनेक कॉम्प्लिकेशन्स असतात. पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये जो भी सांस बची अभी, जेही श्वास आपले उरलेले आहेत, त्या श्वासांसोबत इथून पुढचा प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची जोडायसाठी आपल्याला आज स्वतःला रेकीशी जोडायचं. कारण इथून पुढच्या जीवनात खरोखर तुम्ही अनुभव घेणार आहे परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. ओके, सुरू करायचं रेकीला मग आजपासून. 2 दिवस आपण सबकॉन्शियस माइंड घेतलं. आज आपण रेकी काय आहे हे समजून घेऊ. आणि उद्या आपण औरा हा टॉपिक घेणार आहे. तर उद्याच्या सेशनसाठी तुमच्यासोबत जर एखादी व्यक्ती असली ना तर प्रॅक्टिकल करायला खूप छान वाटेल. कारण एखाद्याचा औरा आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर एखाद्याचा आपण औरा विदाऊट टच स्कॅन करू शकणार आहे की त्याच्या लाईफमध्ये कुठे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला लक्षात येणार आहे. एखाद्याच्या औरामध्ये आपण प्रवेश करतो तर एनर्जी कशी जाणवते. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कितीतरी एनर्जीमध्ये प्रवेश करत असतो, पण ते कळत नसतं. का बरं आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यावर अस्वस्थ वाटतं, का एखाद्या ठिकाणी गेल्यावर हॅपी वाटतं, या सगळ्यांची उत्तरं मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये देणार आहे. तर उद्या तुमच्यासोबत एक व्यक्ती जर असला प्रॅक्टिकल करायला तर तुम्हाला त्याचा खूप सुंदर अनुभव घेता येणार आहे. तर उद्याच्या सेशनमध्ये एक व्यक्ती जरूर ठेवा. ओके, सो आता जाणून घेऊ आपण रेकी काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्या जीवनाला या रेकीच्या ऊर्जांसोबत आपण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या एनर्जीशी
जोडू शकतो. आर्ट मध्ये कालची रेकॉर्डिंग आली नाही, पाठवून देणार. कोणी नसेल तर ती प्रॅक्टिस करा, फक्त अनुभवण्यासाठी. जर एखादा व्यक्ती असला तर तुम्हाला छान अनुभव येईल. ओके, चला रेकी काय आहे सुरुवात करूया. व्हॉट इज रेकी? रेकी हा एक जपानी शब्द आहे. रे म्हणजे सर्वव्यापी जीवन शक्ती. रे का अर्थ सर्वव्यापी और की का अर्थ है जीवन शक्ती, जी तुमच्या माझ्या अगदी प्रत्येकाच्या मध्ये अस्तित्वात आहे अशी जीवनशक्ती म्हणजे रेकी ऊर्जा. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे जी आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा जीवनातील प्रत्येक स्तरावर आपल्याला पुढे जाण्यासाठी सहकार्य करत असते. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा जीवनातील प्रत्येक स्तरावर आपल्याला मदत करत असते. सर्व धर्मपंथीयों तथा तत्वचिंतकों ने रेकी का अस्तित्व मान्य किया है. चीनी, मी तुम्हाला सांगितलं, चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज याला लाईट म्हणतात किंवा होली स्पिरिट म्हणतात, हिंदू याला प्राण असे म्हणतात, प्राण ऊर्जा. ईश्वर कहिए, गॉड कहिए, अल्लाह कहिए, सगळ्या प्रकारची चैतन्य शक्ती एकच आहे. प्रत्येकाची चैतन्य शक्ती ही एकच आहे. हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदात याचा उल्लेख आहे आणि बौद्ध ग्रंथांमध्ये कमलसूत्र या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. डॉक्टर मिकाउसी हे जे आहेत, हा जो फोटो आहे हा डॉक्टर मिकाउसींचा आहे, मी तुम्हाला पीपीटी मध्ये दाखवणारच आहे. यांनी या रेकी शक्तीला इन्व्हेंट केलं. जेव्हा आपण रेकीचा इतिहास शिकू तेव्हा आपण यांचा उल्लेख बघणार आहे. ठीक आहे. तर डॉक्टर मिकाउसींनी जगाला 5 सिद्धांत सांगितलेले आहेत. जर का आपल्याला रेकीच्या माध्यमातून जीवनाच्या प्रत्येक स्तरामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला रेकीचे हे 5 सिद्धांत आपल्या जीवनामध्ये अंमलात आणणं गरजेचं आहे. पहिला सिद्धांत सगळ्यात महत्वाचा, मी तुम्हाला त्या दिवशी काय सांगितलं होतं, आपल्याकडे जीवन जगण्यासाठी फक्त काय आहे, आजचा दिवस. जीवनाला कसं आणायचं, बडे बडे प्लॅनिंग नाही करणे आपल्याला. आपल्याकडे जीवन जगण्यासाठी आजचा दिवस मात्र आहे, आज आहे. कारण दररोज सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तर गेल्या 24 तासामध्ये या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोकांनी कायमस्वरूपी टाटा बाय बाय केलेलं असतं. मग आपण जर आजच्या सकाळ पाहिली तो जिंदगी में सेलिब्रेशन आहे की नाही. आजचा दिवस आपल्याला भेटलाय आणि आपल्यासह आपल्या कुटुंबातील सगळेच लोक जागे झाले आहेत, म्हणजे दिस इज द सेकंड रिझन ऑफ सेलिब्रेशन. हे मी तुम्हाला सांगितलं, नेहमी लक्षात ठेवायचं. सो रोज सकाळी काय म्हणायला सांगितलं मी, रोज सकाळी म्हणायचं आय एम द बेस्ट, थँक्यू सो मच गॉड की तू आजचा दिवस मला जगण्यासाठी दिलेला आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. फुल टू एनर्जेटिकने स्वतःला भरायचं आहे. आणि रेकीचे 5 तत्व फक्त आजच्या दिवस पळायचे आहेत. मग आज आपल्याला मिळालं, उद्या मिळेल की नाही मिळेल माहित नाही, पण आजच्या दिवसाला संपूर्ण पॉझिटिव्ह आणि परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला आजचा दिवस मिळालेला आहे. तर मी सांगितलेले 5 तत्व आजच्या दिवसात पाळणार. फक्त 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी आपल्याला, जे डॉक्टर मिकाउसींनी सांगितलेले आहे, आता त्यांचे प्रिन्सिपल्स मी तुम्हाला सांगते. मग आजच्या दिवसात काय करायचं आहे हो, केवळ आज के दिन, लक्ष बघा, केवळ आज के दिन, ओनली फॉर दिस 24 आवर्स मी कुठल्याही प्रकारची चिंता करणार नाही. आजच्या दिवस, कालचा दिवस होऊन गेला, उद्या काय होईल माहित नाही, पण आजचा दिवस माझ्याकडे आहे. तर आजच्या दिवसात त्याच्यात 8 तास झोपणार आहे. चांगल्या स्वास्थ्यासाठी 8 तासाची झोप पाहिजे. 16 तास लक्षात ठेवायचं आहे. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. काय पूनम मॅडम, चिंता केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का तुमचा? किती चिंता करा सकाळपासून रात्रीपर्यंत, नाही नाही होणार आहे. चिंता केली तर माझे अजून प्रॉब्लेम वाढतील आणि आजारपणही वाढेल. आजारपणे वाढेल, प्रॉब्लेमही वाढेल.
ओके, तर मग आपल्याला आजच्या दिवसात चिंता करायची नाहीये. चिंतेने कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन मिळणार नाही. ठीक आहे. दुसरा नियम. ओके, दुसरा नियम काय आहे? आजच्या दिवस मी राग करणार नाही. फक्त आजच्या दिवस मी राग करणार नाही. पहिला नियम, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. दुसरा नियम, मी आजच्या दिवस राग करणार नाही. बघा, मी एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगते. सत्य आहे, कटू आहे, वाईट आहे गोष्ट, पण तरी मी तुम्हाला सांगते. रागाचे 2 उदाहरणं. का बरं राग करायचा नाही? काही लोकांनी पहिली गोष्ट ऐकली असेल, दुसरी गोष्ट आमच्या शहरातली घडलेली आहे. गोष्ट अशी आहे, एक दिवस काय झालं, आईनी सुंदर बोन चायनाचा कपांचा सेट आणला. 6 कपांचा सेट. कितीचा होतो? फक्त 300 रुपयांचा, 350 रुपयाचा होतो. सुंदर कपांचा सेट आणला आणि आणल्यावर डायनिंगवर ते कप ओपन करून ठेवले. मुलगा शाळेतनं घरी आला. मुलाला फक्त घरी आल्यावर आईला केव्हा भेटतो असं होत होतं. छोटासा 4-5 वर्षाचा मुलगा नर्सरीतला घरी धावत आला आणि आईला पाहण्यासाठी आई आई करत घरात आला. त्याचं लक्षच नाही, डायनिंग टेबलवर कपांचा सेट ठेवलेला होता. त्याचा धक्का तिथे लागला आणि कप खाली पडले. आईला फक्त कप फुटल्याचा आवाज आला. तेव्हा आई भांडे घासत होती आणि हातात सांडशी होती. आईला एवढा राग आला, आईने हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली आणि तो मुलगा कायमचा एका डोळ्याने अंध झाला. रागाची सांडशी. विचार करा, आईला त्या वर्तमानातल्या क्षणामध्ये फक्त कप फुटले. 300-350 रुपयाचे कप होते. त्या कपाच्या बदल्यात तिचा राग एवढा मोठा झाला की आपल्या एकुलत्या एक मुलाला डोळा गमावण्यासाठी ती जबाबदार ठरली. आणि म्हणून राग करायचा नाही. जर राग आला ना, बघा, कधी बऱ्याचशा गोष्टीमध्ये मी तुम्हाला एक नियम सांगते, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. ऍक्शन आपल्या जीवनात अनेक लोकांकडनं वारंवार घेतल्या जातात, बट त्या ऍक्शनवर आपण जशी रिॲक्शन देतो त्याच्यावर आपल्या जीवनाचा निर्णय किंवा परिणाम ठरत असतो. ते कसं? समजा मला कोणी मूर्ख म्हटलं, समोरच्याने मूर्ख म्हटल्याने मूर्ख नाही होत मी मूर्ख केव्हा होणार? असं कसं? मी तर हजारो लोकांना दिवसभरात शिकवते आणि तू कोण आला मला मूर्ख म्हणणारा? जेव्हा माझी रिॲक्शन अशा पद्धतीने जाईल तेव्हा मी खरोखर मूर्ख असणार. सो ऍक्शन प्रॉब्लेम नसतो, त्याच्यावर जशी रिॲक्शन आपण देत असतो त्यानुसार जीवनाचे परिणाम घडत असतात. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, ही सत्य घटना आमच्या शहरात घडलेली आहे. 1-2 वर्ष होऊन त्या घटनेला. एक सुंदर नवरा बायको, 2 मुलांचं छान कुटुंब होतं. संध्याकाळी सगळेजण एकत्र दररोज जेवायला बसायचे. हसबंड रोजच्या सारखे घरी आले, हातपाय धुवून सगळे 4 जण जेवायला बसले. त्या दिवशी भाजीत मीठ टाकायला पत्नी विसरली आणि पतीला कामाचा तणाव असेल, काही असेल, आणि त्या पतीने ती भाजी फेकली. पत्नीचा राग अनावर झाला. तिने बडबड चालू केली की मी एवढी राबराब दिवसभर राबते, आणि त्या क्षणार्धात ताटावर बसलेले 4 लोक, पतीचा राग अनावर गेला, शब्दाचा अनर्थ झाला आणि त्या पतीने 2 मिनिटात पत्नीचा गळा आवरून तिचं आयुष्य संपवलं. स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला. 2 मुलं अनाथ झाले. पत्नी देवाघरी गेली. तो व्यक्ती आज जेलमध्ये आहे. लक्षात घ्या, कुठलाही व्यक्ती गुन्हेगार नसतो, पण वर्तमानातल्या त्या क्षणांमध्ये आपल्या भावनांवरचा ताबा ठेवता आला नाही तर एका क्षणात एखाद्याचं आयुष्य संपतं किंवा एखाद्याचं खूप मोठं नुकसान होतं. आणि म्हणून आज इथे या क्लासमध्ये आहात, एक संकल्प करा, फक्त आजचा दिवस आपल्याकडे जगण्याचा आहे, म्हणून आजच्या दिवसात मी राग करणार नाही. रेडी? कठीण आहे, त्रास होईल, पण प्रयत्न करू शकतो आपण. आजच्या दिवसाला परिपूर्ण करायचा आहे आणि म्हणून आजच्या दिवसात मी राग करणार नाही. तिसरा नियम, ईमानदारी से मैं अपने उपजीविका के साधन जुटाऊंगा. किंवा तुम्ही गृहिणी असाल तर आपले जे काही कर्तव्य, ज्या काही जबाबदाऱ्या
त्या क्रिएटरने आपल्यावर टाकलेले आहेत. आपण एक महिला म्हणून आई असणार, सून असणार, सासू असणार, ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर आहे प्रत्येक नात्याचे आणि प्रत्येक जबाबदारीचं कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे. तुम्ही जे काही काम करत असाल प्रोफेशनली, जे पुरुष मंडळी किंवा महिला ज्या ज्या पदांवर तुम्ही काम करता आहे ते काम म्हणजे काम करायचं म्हणून करू नका, तर ते तुमचं कर्तव्य आहे. त्या क्रिएटरनी ते काम यशस्वीरित्या तुम्हीच चांगल्या पद्धतीने करू शकता म्हणून ती जबाबदारी तुमच्यावर आहे आणि त्या जबाबदाऱ्या तुम्ही संपूर्ण आनंदाने पूर्ण कराल. फक्त आजचा दिवस, कारण आपल्या हातात काय आहे? फक्त आजचा दिवस आहे. उद्या आपल्याला माहिती नाहीये. म्हणून आजच्या दिवसाच्या तुमच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या 100% यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. फक्त आजचा दिवस. त्याच्यानंतर आपले माता पिता, अध्यापक, बडेबुडे सगळे जे जे आपल्या कामात येतात. बघा, जर शेतकऱ्यांनी शेतात पीक पिकवलं नाही आपल्याला अन्न मिळणार नाही. हमालांनी ते खांद्यावर ओझं उचललं नाही तर ते अन्न आपल्यापर्यंत पोचणार नाही. कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी राबतो आहे, कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी काम करतो आहे आणि म्हणून आपल्याला त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. रोज एकदा हे जे आपले माता पिता आहेत, जो जो व्यक्ती आपल्यासाठी राबून राहिलेला आहे, एकदा त्या सगळ्यांना मनोमन आभार मानायचा आहे. कारण ते नसते ना तर आपले बरेच काम थांबले असते. कपड्याचा मिलचा कामगार कपडे आपल्यासाठी बनवतोय. ज्या काही साधन सामुग्री आपण उपभोगतोय ते सगळे त्या क्रिएटरनी आपल्यासाठी पाठवलेले आहे. सो कळत नकळत जे जे व्यक्ती आपल्यासाठी मदत करतात आहे, आपले आई वडील असतील, आपले अध्यापक असतील, जे जे ज्येष्ठ आहे, से जस्ट थँक्यू. आपले मुलं जरी आहेत, आपला जोडीदार जरी आहे, त्यांना प्रेमाने थँक्यू म्हणायला शिका. कारण त्यांचं अस्तित्व नसतं तर आज आपल्या जीवनात आपण बरेचसे अनुभव घेण्यापासून मुकलो असतो. आपल्या जीवनात जोडीदार नसता तर सुखदुःखाचा वाटेकरी आपल्याला भेटला नसता. आपल्या जीवनात आपली संतती नसती तर आपण विचार करा की ज्यांना मुलबाळ आहे त्यांची परिस्थिती काय आहे. मग त्या क्रिएटरने आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, सुंदर नातेसंबंध दिलेले आहे. जस्ट से थँक्यू. त्यांचा आभार मानायचा आहे. आणि 5वा नियम, सर्व चेतन अचेतन वस्तूंप्रती आपल्याला आभार व्यक्त करायचा आहे. चप्पल परिधान करतो, जस्ट त्या चप्पलेला थँक्यू म्हणा, कपड्यांना थँक्यू म्हणा, जी गाडी तुम्ही चालवताय तिला थँक्यू म्हणा, ज्या वस्तू तुम्ही युज करताय त्यांना थँक्यू म्हणा, ज्या घरात तुम्ही राहताय जस्ट थँक्यू म्हणा. जेवढं तुम्ही आभार भावात जगायला लागाल तेवढाच जीवनामध्ये आपण आनंदाचं मल्टिप्लिकेशन करू शकणार आहे. तर एकीचे 5 तत्व. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, आजच्या दिवस मी राग करणार नाही, मला जे काही कर्तव्य आलेले आहे ते आजच्या दिवस मी पूर्ण इमानदारीने पूर्ण करणार. माझे माता पिता, अध्यापक आणि जे जे लोक माझ्या मदतीला सहकार्य करत आहेत सगळ्यांना मी सगळ्यांचा मी सन्मान करणार आणि सर्व चेतन आणि अचेतन वस्तूंसाठी मी आभार व्यक्त करणार. ज्या ज्या वस्तू मी वापरतो त्या सगळ्या वस्तूंसाठी माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त आभार भाव असणार. थँक्यू थँक्यू थँक्यू. जेव्हा तुम्ही या थँक्यूच्या शक्तीमध्ये स्वतःला जगताना बघाल तेव्हा तुम्ही जीवनाचा आनंद अत्यंत मल्टिपल होताना बघाल. सो कोण कोण रेडी आहे आजपासून हे 5 रेखीचे तत्व आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी? त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करायचं. ग्रेट, व्हेरी गुड. मी की बारिश. छान, ग्रेट. वाटतंय का आयुष्य खूप कठीण आहे म्हणून, की त्याचा गुंता आपण केलाय? काय झालं? पाटील मॅडम बोला. पाटील मॅडम आहे की सर आहे? बोला, काय प्रश्न आहे? अनम्यूट करा. कुठे गेली? अच्छा, श्रुती मॅडम, काही प्रश्न आहे का तुमचा? श्रुती मॅडम, एनी क्वेश्चन? चला, नाही आहे. ग्रेट. अनुराधा मॅडम बोला, अनम्यूट करा. हॅलो, बोला.
हा मला मॅडम विचारायचं होतं की आता हेल्थ इश्यूज आहेत आणि ते परत परत डोक्यात येतात ना, की आपल्याला हा इश्यू आहे, म्हणजे एक्झाम्पल आता कोणाला कोलेस्ट्रॉल आहे किंवा थायरॉइड आहे, मग ते विचार येत राहतात. मग ते म्हणजे 21 दिवसात जर त्यांचा विचार काढायचा आहे तर मग म्हणजे कागदावर लिहायचं आहे, पेपरवर कागदावर हा लिहायचं आणि त्याला पण जाळून टाकायचं. पण ते लिहिताना कसं लिहायचं की म्हणजे मला थायरॉइड आहे म्हणायचं आणि मग जाळून टाकायचं, म्हणजे तो पेपर जाळायचा की नाही आहे म्हणायचं, म्हणजे काय लिहायचं नेमकं? माझ्या हम्म, संपूर्ण शास्त्रात ज्या कुठल्या अडचणी म्हणजे जे वाटतं ना की मला भीती वाटते, ती भीती हम्म, लिहून काढायची. मला आजारांची ओके. भीती वाटते आणि मग तो बर्न करायचा. आणि मग एक अफर्मेशन जो चार्ट लिहायचा ना, तर त्याच्यात हे लिहायचंय, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. हा असं हा अफर्मेशन स्वतःला प्रत्येक वेळेस द्यायचंय. हा हा म्हणजे स्पेसिफिक आजार मेन्शन करायची गरज नाही, नाही, फक्त काही हे गरज असं. नाही. हा हा ठीक आहे. हो. प्रणिता नाईक. अनम्यूट करा. माईक ऑन करा प्रणिता मॅडम. मॅ- हा केलं. हा आवाज बोला. येतो? येतो हा बोला. मॅम, थँक्यू मॅम. मॅम, मगाशी तुम्ही पास्ट लाईफ मध्ये जे हे केलं ना, तेव्हापासून मी सगळं हे केलं, पण तेव्हापासून मला एक वेगळा स्मेल येतोय, घाण असा अजूनपर्यंत. खराब आणि वास आता येतोय. तेव्हापासूनच यायला लागलं. खराब वास येतोय हं? का? खराब वास येतोय. तुमच्या जीवनामध्ये खूप निगेटिव्ह ब्लॉकेजेस आहे का आजूबाजूला, म्हणजे असं टेन्शन आणि तणावाचे मध्ये काही रिझन्स घडलेले आहेत का खूप लाईफ मध्ये? 4 मंथ पहिले मीचं बेबी एक्सपायर झालं. त्या निगेटिव्ह म्हणजे आपण त्या एनर्जी मध्ये असतो बघा, हो. बऱ्याचशा वेळेस काय होतं की त्या सगळ्या एनर्जी आपल्या आजूबाजूला कलेक्ट असतात आणि आपल्याला त्याचं नॉलेज नसतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडत असतात. ओके, ठीक आहे. तर ओके. याच्यात 5 वाजलेले आहे, माझा दुसरा 5चा सेशन आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता थांबावं लागेल. उद्याचा आपला टॉपिक आहे, आपण औरा काय असतो आणि कशा पद्धतीने काम करतो ते आपण बघणार आहे. औराचं प्रॅक्टिकल उद्या आपण घेणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की हे 5 तत्व आजपासून आपल्या जीवनामध्ये आत्तापासून अनुसरायचे. ओके, सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि एक प्रश्न होता, उद्याचं सेशन जर आपण 5:30 म्हणजे 4:30 ते 5:30 नाही होणार, मी सांगते तसं, कारण माझ्या मुलाचं 10th ची एक्झाम चालू आहे, तर त्याच्यामुळे थोडंफार टाइम मला ऍडजस्ट करावं लागेल. तर पुढे मागे अर्धा एक तास आपण करू शकतो, ठीक आहे. तर तसा मेसेज मी ग्रुपवर नक्की टाकणार. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.